किडनी फेल होऊ लागताच शरीरात अनेक सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल होत जातात आणि हे बदल वेळेवर ओळखले तर पुढील गंभीर नुकसान टाळता येतं. खाली सर्व लक्षणे आणि बदल खूप सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की आज आपण ती लक्षणे पाहू. पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीत होणारा बदल. किडनी आजारी पडताच सर्वप्रथम त्याचा परिणाम हा लघवीवर दिसतो. लघवीचं प्रमाण कमी होतं. किडनी रक्त शुद्ध नीट करू शकत नाही, त्यामुळे लघवी तयार होतानाच ती कमी होते. त्याचप्रमाणे लघवी खूप फेसाळ दिसणं. प्रोटीनच्या गळतीमुळे लघवीवर जाड फेस येतो आणि हे प्रोटीन लिकेजचं मुख्य लक्षण असतं. लघवीचा रंग गडद किंवा तपकिरी दिसतो. रक्त मिसळणं किंवा कचरा नीट बाहेर न टाकल्यामुळे रंग बदलतो. वारंवार लघवीला जाणं किंवा रात्री 2 ते 3 वेळा लघवीला उठावं लागणं हेही किडनीचं फंक्शन कमी होण्याचंच संकेत आहेत. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे शरीरावरती सूज दिसणं. किडनी पाण्याचा समतोल सांभाळते. ती नीट काम न करता पाणी शरीरात साचायला लागतं. त्यामुळे पाय, घोटे, पोटरी सुजते. सकाळी संध्याकाळी फरक दिसतो. चेहरा सुजणे, विशेषतः डोळ्याच्या खाली चेहरा सुजलेला दिसतो. सकाळी उठल्यावर तो मात्र जास्त जाणवतो. त्याचप्रमाणे पोटात किंवा छातीत पाणी साचतं. शरीरात विषारी घटक साठतात. किडनी खराब झाल्यावर रक्तातील कचरा बाहेर जात नाही, त्यामुळे खालील त्रास होतात, जसं की मळमळ, उलट्या, जेवताना पोट बिघडणं, टॉक्सिन्स वाढल्यामुळे पचन बिघडणं, तोंडाला वास येणं. युरिया वाढल्याने तोंडात अमोनियासारखा वास येतो आणि चव बदलते. अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे खूप थकवा जाणवतो, दमल्यासारखं वाटतं, कारण शरीरात विषारी कण वाढल्यामुळे ऊर्जा कमी होताना दिसते. त्याचप्रमाणे रक्तातही काही बदल होताना दिसतात आणि हे वेळीच बदल लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जसं की किडनी EPO नावाचं हार्मोन बनवते आणि ते कमी झाल्यावर रक्त कमी होतं, त्वचा फिक्कट दिसते, श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, हातपाय थंड पडतात, रक्ताभिसरण व्यवस्थित राहत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब वाढतो. किडनी खराब झाली की BP वरचं नियंत्रण सुटतं आणि BP 150 ते 180 पर्यंत सहज वाढतो. त्यामुळे डोकं दुखतं, चक्कर येणं, छातीवर दडपण. BP वाढणं म्हणजे किडनीच्या बिघाडाचं सर्वात मुख्य कारण आहे. तेव्हा BP नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. श्वास घेण्यास त्रास होतो. किडनी फेल होताना शरीरात पाणी जास्त होतं, त्यामुळे फुफ्फुसात पाणी साचतं, दमा लागतो. थोडं अंतर जरी चाललं तरी आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. रात्री झोपेत श्वास अडकतो. त्याचप्रमाणे किडनी फेल होताना त्वचेवरही काही बदल दिसून येतात आणि हे बदलही ओळखणं खूप गरजेचं आहे. जसं की रक्तात कचरा साठल्यामुळे त्वचा प्रतिक्रिया देते. त्वचेवर खाज खूप वाढते, विशेषतः हातावर आणि पायावर. त्वचा कोरडी पडते, खडखरीत दिसते, त्वचेवर काळे डाग पडतात. त्याचप्रमाणे मेंदूवर होणारा परिणाम. उच्च टॉक्सिन्स आणि इलेक्ट्रोलाइटच्या बदलामुळे एकाग्रता कमी होते, गोंधळ, चिडचिड वाढते, मूड बदलतो, झोप लागत नाही किंवा कधीकधी जास्त झोप लागते, हातपाय थरथर कापतात, आकडी येते, भूक कमी होते आणि वजन कमी होतं. त्याचप्रमाणे शरीरामध्ये युरिया वाढतो, अन्न चवदार वाटत नाही, पचन नीट होत नाही, स्नायू दुखतात, आकडी येतात, म्हणजेच चक्कर, बेशुद्ध पडतो पेशंट. पायावर ताण येतो, स्नायूंना आकडी येते, हाडं दुखतात, वारंवार शरीरात उष्णता राहते किंवा थंडी जाणवते. हे रक्त कमी होण्याचं आणि टॉक्सिन्स वाढण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे हृदयावरतीही परिणाम होतात. जसं की पोटॅशियम वाढल्यावर हृदयाचे ठोके अनियमित होतात, धडधड वाढते. गंभीर टप्प्यात अचानक हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की किडनी फेल होण्याची सुरुवात हळूहळू होते. सुरुवातीला लक्षणे फार सौम्य असतात, जसं की थकवा, फेसाळ लघवी, पाय सुजणं, रात्री लघवीला लागणं. ही छोटी लक्षणे जर दुर्लक्ष केली तर किडनी 70 ते 80% खराब झाल्यावरच गंभीर लक्षणे दिसू लागतात. कधी डॉक्टरांकडे तुम्ही जाऊ शकता. तर पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवी कमी होणं, फेसाळ लघवी, लघवीतून रक्त येणं, हात, पाय, चेहरा सुजणं, BP सतत वाढणं, खूप थकवा, उलट्या, श्वास घ्यायला त्रास होणं.
यासारखी लक्षणे जर सतत जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेऊ शकता आणि योग्य ते उपचार नक्कीच चालू करू शकता. तेव्हा कोणतीही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले तर गंभीर अशा आजारांमधूनही आपण बरे होऊ शकतो. फक्त लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.